श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण आजूबाजूला जर डोकावून पाहिलं तर सगळीकडे अस्थिरता आहे, स्थिरता नाही, एकटेपण आहे, आपुलकी नाही आणि मनुष्य फक्त पैशाच्या मागे धावत आहे. कोणाला कोणाचं काही पडलेलं नाही, सुख दुःख काही नाही. प्रत्येक जण धावत आहे आणि स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यातच आपल्या जीवनातील एक अमूल्य वेळ वाया जात आहे आणि आपल्या जीवनातील जे आनंद घ्यायची जी वेळ आहे, जी क्षण आहे, ते आपण अगदी विसरूनच चाललो आहे आणि पैसाच मोठा झाला आहे. आणि त्यामुळे मंडळी, आपल्याला यासाठी अध्यात्माची प्रचंड गरज आहे. आणि मग अशा वातावरणामध्ये, अस्थिर वातावरणामध्ये आपले मन खचून जाते, निराश होते, आपला पदोपदी अपमान होतो, कधी पैशासाठी, कधी नातेसंबंधासाठी, कधी नातेसंबंध जपण्यासाठी, ते टिकवण्यासाठी, आणि समोरचा मात्र फक्त आपल्या मनाला दुखवून जाण्याचं काम करत असतो आणि आपण ते दुःख पेलून किती पेलणार, जे आपल्याला ते सहन होत नाही आणि मग आपल्याला निराशा येते. आपण विचार करत राहतो की मी एवढं सगळ्यांना सांभाळून घेतलं, मी सगळ्यांच्या जीवनाचा विचार केला, सगळ्यांच्या सुखाचा विचार केला, आनंदाचा विचार केला, मी त्यांच्यासाठी एवढे काबाड कष्ट केले, रात्रंदिवस झटलो की दुसऱ्याला सुख मिळावं म्हणून, आणि मग माझ्या पदरात काय पडलं तर सगळे मला दुखून जातात ते मन, आणि मी तरी सहन किती करणार. एक दिवस माझा पण बांध सुटतो आणि मीही निराश होतो, माझ्या डोळ्यातून अश्रू येतात, एकटाच मी रडतो, पण माझं एकट्यात रडलेलं कुणालाच दिसत नाही, त्याचा विचार कोणीही करत नाही. मग एक वेळ अशी येते की मग ह्या जीवनामध्ये सुख तर कधी येणार, कधी पैसा नाही तर कधी नातेसंबंध तुटतात, कधी मुलाबाळांचं टेन्शन तर कधी आईवडिलांचं टेन्शन, यातच आपले दुःखातच जीवन व्यतीत होत आहे. आणि मग सुख हे कधी उपभोगायचे, ते आपल्या जीवनामध्ये कधी दिसणार, हाच प्रश्न तुमच्या मनात आहे ना. आणि म्हणूनच तुम्ही स्वामींचा धावा करत आहे ना, स्वामी तुम्ही माझ्या जीवनामध्ये काहीच चांगलं करत नाही. पण स्वामी म्हणतात, बाळा, तू जे काही भोगलंस, तुझ्यासमोर ज्या काही परिस्थित्या आल्या त्या वाया गेल्या नाहीत, त्यातील क्षण मी साठवून ठेवला आहे आणि आता ती वेळ आली आहे त्याची तुला उत्तर मिळण्याची. बाळा, आता तू एकटा नाहीस, तुझ्या बरोबर मी आहे. बघ, तुझ्या पाठीमागे आजूबाजूला माझंच अस्तित्व आहे. आता तुला जे काही टेन्शन आहे, जे काही तुझे मन दुखून गेले, ते तुझे काहीही वाकडं करू शकणार नाहीत, कारण मी तुझ्या सोबत असणार आहे. तू दुःखात आहेस ना, तू कर्जात आहेस का, तर त्यासाठी मी अनेक दालने खुली करीन. तुला धनधान्यांनी संपन्न व्हायचंय का, तर तेही मी देईन तुला. तुला जे हवं ते मी आता तुला देणार आहे. 2026 या काळामध्ये तुझं नशीब इतकं उच्च शिखरावर जाऊन पोचणार आहे की तू कधी त्याची कल्पना देखील केली नसेल. आणि म्हणूनच बाळा, ते दिवस तुला दाखवण्यासाठी हा मंत्र घेऊन मी तुझ्या दारात उभा आहे. या मंत्राचे स्वागत कर आणि मनोभावे हा संपूर्ण मंत्र ऐक. तुला अशा काही गोष्टी मिळतील की तू त्याची कधी कल्पना देखील केली नसेल. तुला सुख मिळेल, तुझ्या मनात जे हवे आहे ते मिळेल, आणि नातेसंबंध जे तुझे अपमान करून गेले, जे मित्रपरिवार तुझा अपमान केला, तुझ्या परिस्थितीचा फायदा उचलला, ते नक्कीच तुझ्या पायाजवळ येणार. फक्त मंत्र संपूर्ण ऐक, अर्धवट ऐकण्याचे पाप तू करू नकोस. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत, ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच, त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा, फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थ. 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 ओम श्री स्वामी समर्थ.
ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.
ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.